श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। जनगणनेच्या कामात कुचराई केल्याचा ठपका ठेवत शिक्षकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची मागणी। फागणे बाळापूर येथे राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व जलद अतिजलद गाड्यांना थांबा देण्याची मागणी। तहसील कार्यालय धुळेतर्फे कापडणे येथे महसूल समाधान शिबिर उत्साहात संपन्न। विजयसैनी मंगल कार्यालय येथे छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियानांतर्गत समाधान शिबिराचे आयोजन। आणि वाघाडी खुर्द अंतर्गत मौजे बाबळे येथील सरकारी मालमत्तेवर गैरप्रकारे वारस नोंद करून व नंतर नोंद कमी करण्याची नियमबाह्य कारवाई झाल्याबाबत दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी। आता बातमीपत्र विस्ताराने। जनगणनेच्या कामात कुचराई केल्याचा ठपका ठेवत 3 शिक्षकांवर गुन्हे दाखल करण्याची कारवाई करण्यात आली। सदरचे गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी धुळे महानगर माध्यमिक संघातर्फे महापालिका आयुक्तांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। भारतीय जनगणना 2027 कामी नियुक्त शिक्षकांवरील गुन्हे मागे घ्यावे अशी मागणी धुळे महानगर माध्यमिक शिक्षक संघातर्फे महापालिका आयुक्तांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। निवेदनात म्हटले आहे की काल प्रसिद्ध झालेल्या बातमीमुळे संपूर्ण शिक्षकांच्या मनात प्रशासनाविरोधात तीव्र संतापाची लाट उसळलेली आहे। प्रामाणिकपणे अध्यापनाव्यतिरिक्त इतर सर्व अशैक्षणिक कामे करून सुद्धा जर शिक्षकांवरच गुन्हे दाखल होत असतील तर शिक्षकांनी कोणाकडे न्याय मागावा। कालच्या बातमीतील सत्यता आपल्या समोर मांडत आहोत। सदर बातमीत नमूद शिक्षिका आज रोजी कोणत्याही व्यवस्थापनाच्या कोणत्याही शाळेवर कार्यरत नाहीत, म्हणजेच ते शासनाचे कायम व कंत्राटी कर्मचारी नाहीत। असे असताना देखील त्यांच्यावर कोणतीही शहानिशा न करता व पडताळणी न करता जनगणना प्रगणक म्हणून नियुक्ती आदेश पारित करत प्रशासनाने चूक केलेली असताना त्या चुकीची शिक्षा मात्र धुळे शहरातील सर्वसामान्य महिलांवर गुन्हे दाखल करणे म्हणजे चोर सोडून संन्यासाला फाशी देण्यासारखे आहे। भारतीय जनगणना 2027 कामी प्रगणक नियुक्ती करताना संबंधित व्यक्ती ही किमान 12वी उत्तीर्ण असणे तसेच त्याला संगणक स्मार्टफोन हाताळता येणे या सर्वात महत्त्वाचे म्हणजे तो शासकीय कर्मचारी असणे बंधनकारक असताना देखील प्रशासकीय चुकीमुळे शाळा पालक संघाकडून तात्पुरत्या स्वरूपात मानधन तत्वावर नियुक्त कर्मचाऱ्यांना नियुक्ती आदेश देण्यात आले। सदर कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती कार्यकाळ हा दिनांक 30/4/2024 रोजी संपुष्टात आलेला असताना मे 2026 मध्ये त्या कोणत्याही शासकीय निमशासकीय आस्थापनेवर कार्यरत नाहीत। अशा परिस्थितीत त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे म्हणजे दडपशाहीचा प्रकार असून प्रशासकीय चूक लपवण्याचा प्रयत्न आहे। सदर गोष्टीचा आम्ही सर्व शिक्षक संघटनांच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करतो। भारतीय जनगणना 2027 हे राष्ट्रीय कर्तव्य असून ते पार पाडण्यासाठी आमचे सर्व शिक्षक बंधू भगिनी कटिबद्ध असताना व प्रामाणिकपणे कामकाज करीत असताना असे गुन्हे दाखल करणे म्हणजे त्यांचे मानसिक खच्चीकरण करण्यासारखे आहे। तरी आम्ही प्रशासनास संबंधितांवर दाखल गुन्हे मागे घेण्यात यावे तसेच इतर प्रगणक बांधव जे या तीव्र तापमानात देखील सदर कामकाज पार पाडित आहेत त्यांच्या आरोग्याची योग्य ती काळजी घेऊन सर्वांशी चांगल्या पद्धतीने आपसी समन्वय साधून कामकाज पार पाडण्यास मदत करावी अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी धुळे महानगर माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष विटी गवळे, विभागीय अध्यक्ष संजय पवार, कार्यवाह दिलीप पाटील, विकास सोनवणे, कानिपनाथ सूर्यवंशी, संजय पाटील, MB मोरे, रणजित शिंदे, SJ पाटील, SG पाटील, MD सूर्यवंशी, नितीन कापडिया, श्रीमती MI पाटील, सौ DV पाटील, PV सोनवणे आदी उपस्थित होते। आम्ही माननीय आयुक्त साहेब धुळे महानगरपालिका धुळे यांना निवेदन देण्यासाठी आलो होतो आणि निवेदनाचा विषय होता की आज काल आमच्या काही भगिनीनं गुन्हे दाखल केले गेले आणि त्याचं कारण असं होतं की जनगणना कामात त्यांनी नाही म्हटलं पण नकार न देता त्या भगिनीची सेवा 30 एप्रिलला समाप्त झालेली होती। त्यांनी त्या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना पत्र वगैरे व्यवहार केलेला होता आणि पत्रव्यवहार करून सुद्धा कुठलीही दखल न घेता त्यांच्यावर संबंधित अधिकाऱ्यांनी गुन्हे दाखल केले आणि हे गुन्हे मागे घ्यावे म्हणून एक विनंतीसाठी माननीय आयुक्त साहेबांना आम्ही त्यांनी आमचं निवेदन स्वीकारलं आणि सकारात्मक चर्चा करून त्यांनी आमच्या निवेदनाला एक पॉझिटिव्हली घेतलं की या भगिनीमुळे जे गुन्हे आहेत ते आम्ही मागे घेऊ तसं पत्रव्यवहार करू आणि आम्हाला त्यांनी या संदर्भात गुन्हे दाखल झालेले आहेत ते गुन्हे मागे घेऊ असं आश्वासित केलं आणि आम्ही गुन्हे आहोत। धन्यवाद। धुळे तालुक्यातील फागणे बाळापूर येथे राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व जलद अतिजलद गाड्यांना थांबा द्यावा या मागणीसाठी संघर्ष समिती फागणे बाळापूर तर्फे राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यालयासमोर निदर्शने करून विभाग नियंत्रकांना निवेदन देण्यात आले। धुळे तालुक्यातील फागणे बाळापूर येथे राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व जलद अतिजलद बसांना थांबा द्यावा या मागणीसाठी संघर्ष समिती फागणे बाळापूर तर्फे राज्य मार्ग
परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यालयासमोर निदर्शने करून विभाग नियंत्रकांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की फागणे व बाळापूर या दोन्ही गावांची एकत्रित लोकसंख्या जवळपास 20 ते 25 हजार आहे. धुळे शहरापासून फक्त 7 किमी अंतरावर असलेल्या या गावातून रोज नोकरी, व्यवसाय तसेच मजुरी निमित्ताने हजारो नागरिक धुळे शहरात ये-जा करीत असतात. तसेच शहरातील शाळा, महाविद्यालय आणि व्यावसायिक शिक्षण घेण्यासाठी शेकडो विद्यार्थी व विद्यार्थिनी शहरात ये-जा करीत असतात. फागणे बाळापूर हे गाव राष्ट्रीय महामार्गावर असल्याने दररोज नाशिक, पुणे, मुंबईसह मालेगाव, अंमळनेर, चोपडा, जळगाव, पारोळा, एरंडोळ, नंदुरबार, शिरपूर, साक्री या ठिकाणी शेकडो प्रवासी प्रवास करीत असतात. परंतु आमच्या फागणे बाळापूर या गावात आपल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेस थांबत नसल्याने प्रवाशांची फारच गैरसोय होत आहे. काही स्थानिक लोकल बसेसला थांबा असलं तरी गर्दीमुळे त्यांनाही प्रवासी घेणे शक्य होत नाही. जलद बसेसला थांबा नसल्याने बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची फारच गैरसोय होते. त्यासाठी त्यांना तासनतास उन्हातान्हात बसेसची वाट पाहत थांबावे लागते. अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना बसेस थांबत नसल्याने त्यांनाही तासनतास बसेसची वाट पाहावी लागते. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होते. बाहेरगावून येणारे नातेवाईक, पाहुणे मंडळी बसेस मिळत नसल्याच्या कारणाने येण्यास टाळाटाळ करतात. जलद बसेसला थांबा नसल्याने अनेक अपंग बंधू भगिनी तसेच ज्येष्ठ नागरिक, महिला भगिनी यांना बस सवलतीचा लाभ घेता येत नाही. त्यांना जास्तीचे पैसे देऊन खासगी वाहनाने जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. फागणे बाळापूर या गावाच्या राज्य परिवहन बसेस थांबत नसल्याची समस्या अनेक वर्षापासून आहे. याबाबत वेळोवेळी निवेदनही देण्यात आले आहे. तरी सदर निवेदनानंतर याबाबत अंमलबजावणी न झाल्यास आमच्या संघर्ष समिती फागणे बाळापूरच्या वतीने ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी व विद्यार्थिनी ठिय्या आंदोलन तसेच लाक्षणिक उपोषण यासारख्या संवैधानिक पद्धतीने तीव्र आंदोलन छेडतील असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी सुरेश बडगुजर, ज्ञानेश्वर पाटील, शशिकांत सूर्यवंशी, अंकुश नंदवळकर, रत्नाबाई पाटील, नगराज पाटील, गणेश बडगुजर, युवराज पाटील, पंकज सुराणा, आशिष देसले, तुषार पाटील, हिमांशी आयरे, हर्षल चौधरी, कुणाल सूर्यवंशी आदी उपस्थित होते. फागणेगाव महामार्गावर असल्यावर सुद्धा अनेक वर्षापासून राष्ट्रीय परिवहन महामंडळाच्या बसेस थांबत नाही. बसेस थांबत नसल्यामुळे अनेक प्रवाशांना गैरसोय त्या ठिकाणी होती. त्या गैरसोयीसाठी आम्ही एक संघर्ष समितीची स्थापना केली आहे आणि त्या संघर्ष समितीमार्फत आज विभागीय अधिकारी जे डॉक्टर श्री व्यवहारे साहेब यांना आम्ही आज निवेदन दिलं की या फागणे गावामध्ये सर्व बसेस जलद असतील, अतिजलद असतील, ज्या बसेस या गावातून जातात त्या सर्व बसेसला त्या ठिकाणी थांबा व्हावा. त्यामुळे अनेक विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, अपंग यांना बस सवलतीचा त्या ठिकाणी लाभ घेता येईल. बसेस थांबत नसल्यामुळे अनेकांना त्या ठिकाणी अडचणी सामोरे जावं लागतं. विद्यार्थ्यांच्या शाळा, कॉलेजला लेक्चर्स ड्रॉप होतात. अनेकांना खासगी वाहनाने जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. तर यासाठी आम्ही एक संघर्ष समितीची स्थापना केली होती आणि या संघर्ष समितीमार्फत आज व्यवहारे साहेबांना त्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत तहसील कार्यालय धुळे ग्रामीण तर्फे तालुक्यातील कापडणे येथे महसूल समाधान शिबिराचे शुक्रवारी आयोजन करण्यात आले होते. धुळे तालुक्यातील कापडणे येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत तहसील कार्यालय धुळे ग्रामीण तर्फे समाधान शिबिराचे शुक्रवारी आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात कापडणे गटातील विविध लाभार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेतला तसेच योजनांची सविस्तर माहिती जाणून घेतली. शिबिरामध्ये नागरिकांना महसूल विभागाच्या विविध सेवा, दाखले, शासकीय योजना तसेच जनहिताच्या उपक्रमांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. ग्रामीण भागातील नागरिकांना शासनाच्या योजना थेट त्यांच्या गावात उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मनोहर बदाने, भारतीय जनता पार्टीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बापू खलाने, तहसीलदार ग्रामीण अरुण शेवाळे, प्रांताधिकारी रोहन कुवर, तहसीलदार अरुण शेवाळे, नायब तहसीलदार देवेंद्र येवले, मंडळाधिकारी कल्याणी पाटील, रवींद्र मगर, बीपी ठाकरे, अनिल जंगाळे, मनोज महाजन, अश्विनी गाडगे, फाल्गुनी सांगळे, रवींद्र भांबरे, सौरभ पाटील यांच्यासह विविध गावांचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, महिला ग्रामपंचायत कर्मचारी, पोलीस पाटील व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराजस्व अभियानांतर्गत राज्य शासनाचे ज्याप्रमाणे आदेश प्राप्त झाले होते त्या आदेशान्वये महसूल मंडळातील जे काही गावं असतील त्या गावांमध्ये महसूल मंडळात एका ठिकाणी सदर शिबिर आयोजित करण्याबाबत शासनाचे आदेश प्राप्त झाले होते. त्यानुसार धुळे तालुक्यातील 15 मंडळांमध्ये आपण सर्व आज शेवटचा सर्व कार्यक्रम पूर्ण केलेले आहे. यामध्ये शासन आपल्या दारीसारखं आपण ज्या काही शासनाच्या योजना आहेत त्या गावात जाऊन आपण त्या लाभार्थ्यांना त्यांचे लाभ वाटप केलेले आहे. मुख्यतः ज्या शेतकऱ्यांच्या ज्या काही समस्या असतील सातबारा रिलेटेड किंवा शेतकऱ्यांचे नावं चुकले असतील किंवा त्यांना पोट खराब क्षेत्र वैयक्तिकाली आणायचं असेल, तसेच संजय गांधी योजना असेल,
पुरवठ्यातले काही व्यक्तींची नावं ऑनलाईन करायची बाकी असतील आणि इतर सर्व विभागाच्या ज्या काही योजना आहेत त्या आपण सर्व एका ठिकाणी एकत्रित करून आणि संबंधित मंडळातील जे नागरिक आहेत त्यांना लाभ देण्याचा या शिबिरातून आपण प्रयत्न केलेला आहे. या शिबिरात 15 शिबिरांमध्ये जवळपास सर्व लाभार्थी धरून जवळपास 6,500 ते 7,000 लाभार्थ्यांना आपण या ठिकाणी लाभ वाटप केलेला आहे. या निमित्ताने आपण मी आपणास नागरिकांपर्यंत मेसेज देऊ इच्छितो, जरी हा शासनाचा एक उपक्रम असला तरी जे आपलं रेग्युलर जे कामकाज आहे, ज्यांचे कामं या शिबिरामध्ये बाकी राहिले असतील त्यांना देखील आपण तहसील कार्यालयात येऊन संपर्क साधावा. आम्ही तुम्हाला विहित वेळेत जी सेवा आहे ती. शिंदखेडा शहरातील बिजासन मंगल कार्यालय येथे शुक्रवारी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिंदखेडा शहरातील विजासनी मंगल कार्यालय येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत समाधान शिबिराचे शुक्रवारी आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार नितीन देवरे हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात परसामळ येथील ग्राम महसूल अधिकारी जया आव्हाड यांनी विस्तृत माहिती दिली. कार्यक्रमाची सुरुवात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करीत दीप प्रज्वलन करून करण्यात आले. शिबिरात महसूल विभाग, कृषी विभाग, पुरवठा विभाग, आरोग्य विभाग, बचत गट विभाग, ग्रामविकास विभाग, एक खिडकी कक्ष, संजय गांधी योजना, इंदिरा गांधी योजना, महावितरण विभाग, नगरपंचायत विभाग व पशुवैद्यकीय विभाग अशा सर्व शासकीय योजनांचे 345 दाखले मान्यवरांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले. बऱ्याच शासकीय योजनांची समस्या सोडवण्यात आल्या. कृषी विभागातून चावी देऊन ट्रॅक्टर लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले. या प्रसंगी तहसीलदार नितीन देवरे, नायब तहसीलदार विजय गोस्वामी, मुख्याधिकारी श्रीकांत फागणेकर, गट विकास अधिकारी रमेश नेतनराव, शिंदखेडा रिपीट गट शिक्षण अधिकारी DS सोनवणे, पाणी पुरवठा सभापती प्रतिनिधी दादा मराठे, विश्वनाथ पाटील, गिरीश देसले, परसामळ सरपंच नगराळे, नगरसेविका शीतल सोनवणे, ज्ञानेश्वर सकट, संदीप राजपूत, शिंदखेडा मंडळ अधिकारी मोहन पगार, ग्राम महसूल अधिकारी प्रमोद पाढेन, ग्राम महसूल अधिकारी प्रज्ञा राजपूत, रजी अली सय्यद, जया आव्हाड, समीक्षा पवार, सोनाली कुंभार तसेच मंडळातील सर्व पोलीस पाटील व महसूल सेवक यांच्यासह मंडळातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. अभियानानिमित्त 2-3 माझे स्वतःचे अनुभव तुमच्याशी शेअर करणार आहे. सर्व अधिकारी वर्गाने तुम्हाला सांगितलं की महाराजस्व अभियानाची रूपरेषा काय आहे किंवा महाराजस्व अभियान जे आहे ते नागरिकांसाठी आपण चालवत आहोत हे जरी सगळ्यांना माहीत झालं असेल तरी महाराजस्व अभियानामुळे नागरिकांच्या जीवनामध्ये फार असा मोठा बदल होताना दिसत आहे. बऱ्याचशा नागरिकांनी जेवढेही आपले शिबिर झाले त्या प्रत्येक शिबिरादरम्यान आम्हाला त्या ठिकाणी सांगितलं की बा आम्हाला भरपूर फायदे झाले, आम्हाला योजनांचे लाभ मिळाले. मित्रांनो, आपल्या शिंदखेडा मतदारसंघाचे माननीय आमदार महोदय तसेच राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री, आपले धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार भाऊ रावल यांच्या मार्गदर्शनामध्ये आपल्या तालुक्यातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी हिरिरीने सहभाग घेऊन अतिशय उत्तम असे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले आहेत. त्यामुळे सर्व मंडळ अधिकारी, तलाठी आणि सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. मित्रांनो, कोणत्याही संस्थेमध्ये किंवा कोणत्याही घटकामध्ये जोपर्यंत सर्व टीम एकोप्याने काम करत नाही तोपर्यंत कोणताही कार्यक्रम हा यशस्वी होत नाही किंवा कोणतीही संस्था ही यशस्वी होऊ शकत नाही. या ठिकाणी मी खरोखर आमचे जे मंडळ अधिकारी आहेत, आमचे तलाठी आहेत, त्यांचं मनापासून कौतुक करतो की सर्वांनी आतापर्यंत जवळपास 17 मंडळामध्ये 11 आपले शिंदखेड्याचे आणि अप्पर दोंडाईच्या मध्ये 6 मंडळ असे 17 मंडळामध्ये 17 कार्यक्रम अतिशय उत्कृष्टरित्या पार पडलेले आहेत. प्रत्येक मंडळामध्ये अशी चढावट लागलेली होती की बा माझा कार्यक्रम चांगला होतो, मी जास्तीत जास्त योजना वाटप करतो की दुसरं मंडळ अधिकारी करतात. त्यामुळे अतिशय चांगल्या प्रकारे उत्तम असा कार्यक्रम पार पडलेला आहे. आज जरी समारोपाचा कार्यक्रम असला म्हणजे बा आज समारोप झाला महाराजस्व अभियानाचा आणि तुम्ही पण मोकळे आणि आम्ही पण मोकळे म्हणजे वारंवार लोक फिरवत राहायचे आणि उद्या या परवा या असा प्रकार अजिबात होणार नाही. मित्रांनो, शिंदखेडा तालुक्यामध्ये मी ऑक्टोबर 2025 मध्ये रुजू झालो होतो आणि बरेचसे बदल या सर्व लोकांच्या सहकार्यामुळे, नागरिकांच्या सुद्धा सहकार्यामुळे आपण करू शकत आहोत.
शिंदखेडा तालुक्यातील वाघाडी खुर्द अंतर्गत मौजे बाबळे येथील सरकारी मालमत्ता क्रमांक 104 गैरप्रकारे वारस नोंद करून व नंतर नोंद कमी करण्याची नियमबाह्य कारवाई झाल्याबाबत दोषींवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेतर्फे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आले। शिंदखेडा तालुक्यातील वाघाडी खुर्द अंतर्गत मौजे बाबळे येथील सरकारी मालमत्ता क्रमांक 104 गैरप्रकारे वारस नोंद करून व नंतर नोंद कमी करण्याची नियमबाह्य कारवाई झाल्याबाबत दोषींवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी शिवसेना प्रणित श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेतर्फे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित शेख यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। निवेदनात म्हटले आहे की ग्रामपंचायत वाघाडी खुर्द अंतर्गत मौजे बाबळे येथील सरकारी मालमत्ता क्रमांक 104 ही नमुना नंबर 8 रजिस्टर सन 2023-24 ते 26-27 मध्ये मालक सरकार भोगवटादार ओंकार मिरजू ठेलारी मयत अशी स्पष्ट नोंद आहे। सदर मालमत्ता ही सरकारी गावठाण जागेवरील अतिक्रमण स्वरूपातील RCC बांधकाम असून अशा मालमत्तेवर कोणत्याही परिस्थितीत वारस नोंद लावता येत नाही हे कायद्याने व न्यायालयीन निर्णयाने निश्चित झालेले आहे। परंतु ओंकार मिरजू ठेलारी यांच्या मृत्यूनंतर मयताच्या वारसांनी कनिष्ठ स्तर शिंदखेडा येथील दिनांक 18/7/2022 च्या वारस आदेशाचा गैरवापर करून ग्रामपंचायत वाघाडी खुर्द अंतर्गत मौजे बाबळे ग्रामपंचायत मासिक सभेचा ठराव क्रमांक 26/11/2024 नुसार सदर जमीन व्यक्तीची वारस म्हणून नमुना नंबर 8 मध्ये नोंद करण्यात आली आहे व सीताबाई ओंकार ठेलारी, बुधा ओंकार ठेलारी, लखन ओंकार रुपनर, मनोहर ओंकार ठेलारी, गोविंद ओंकार ठेलारी, विकास ओंकार रुपनर, सोनाबाई तापीराम ठेलारी, ताईबाई विठ्ठल ठेलारी, ताईबाई तानू ठेलारी, अनिता दगडू ठेलारी आदींची नावे लावण्यात आली आहेत। सदर वारस आदेश फक्त खासगी मालमत्तेस लागू असून सरकारी गावठाण अतिक्रमण मालमत्तेस लागू होत नाही। याबाबत ग्रामपंचायतीला अधिकार देणारा कोणताही शासन निर्णय किंवा नियम अस्तित्वात नाही। वारस नोंद कमी करण्यासाठी मनोहर ओंकार ठेलारी व इतरांनी दिनांक 7/1/2025 रोजी कार्यकारी दंडाधिकारी शिंदखेडा यांच्या समोर प्रतिज्ञापत्र करून हक्क सोड करून घेतले आहे व मालमत्ता क्रमांक 104 व 49 वरील वारस नोंद कमी करण्याचा अर्ज केला। त्यावर ग्रामपंचायत ठराव क्रमांक 4 दिनांक 13/1/2025 नुसार तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी व प्रशासक यांनी नमुना नंबर 8 मध्ये फेरफार करून वारस नोंद कमी केली। परंतु ग्रामपंचायत मासिक सभेचा ठराव मंजूर करत असताना आर्थिक लाभापोटी ग्रामपंचायत अधिकारी व प्रशासन यांनी मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 36 चे उल्लंघन केले। याच्यावरून स्पष्ट होते की अधिकारी व इतर सर्व वारसांनी संगनमताने गैरप्रकार केला आहे। म्हणून दोषी अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करून वरील सर्व वारसदार व अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करावी, अन्यथा न्याय न मिळाल्यास श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे। यावेळी जिल्हाध्यक्ष विठ्ठल पाटील, सचिव अनिल पवार, सरपंच ज्ञानेश्वर पाटील, भूषण पाटील, ॲडव्होकेट संदीप पाटील, पंकजीशी आदी उपस्थित होते। श्रमिक शिवसेना राष्ट्रीय शिवसेना श्रमिक सेनेच्या माध्यमातून आज शिवसाहेबांना भेटलो आणि आमचा विषय असा होता की शिंदखेडा तालुक्यातील मौजे बाबळे गावातील मालमत्ता क्रमांक 104 लखन ओंकार ठेलारी याची ही अतिक्रमण असताना लखन ओंकार ठेलारी याने तत्कालीन ग्रामसेवक व प्रशासक यांना हाताशी धरून पैशांची देवाणघेवाण करून सरकारी मालमत्तेवर वारस लावून आणि परत ते वारस कमी करून घेतले आणि कमी करून एकाच नावावर राहू दिले। या संदर्भात आम्ही शिवसाहेबांना ते निवेदन दिलं। यापूर्वी आम्ही गटविकास अधिकाऱ्यांनाही पत्र दिलेलं होतं, निवेदन दिलेलं होतं, त्यांनी ऐकलं नाही। हा मनमानी कारभाराच्या विरोधात शिवसाहेबांना आम्ही सगळी हकीकत समजावून सांगितली आणि शासकीय भूखंड हडप करण्याचा त्यांचा हा जो प्रयत्न होता याला आम्ही आळा घालण्यासाठी शिवसाहेबांना आज भेटलेलो आहेत आणि शिवसाहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की याच्यावर आम्ही चौकशी करून कारवाई करू। आणि आमची शिवसाहेबांना एक मागणी होती की तत्कालीन ग्रामसेवक व प्रशासक यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा। पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। जनगणनेच्या कामात कुचराई केल्याचा ठपका ठेवत शिक्षकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची मागणी। फागणे बाळापूर येथे राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व जलद अतिजलद गाड्यांना थांबा देण्याची मागणी। तहसील कार्यालय धुळेतर्फे कापडणे येथे महसूल समाधान शिबिर उत्साहात संपन्न। विजयसनी मंगल कार्यालय येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत समाधान शिबिराचे आयोजन। आणि वाघाडी खुर्द अंतर्गत मौजे बाबळे येथील सरकारी मालमत्तेवर गैरप्रकारे वारस नोंद करून व नंतर नोंद कमी करण्याची नियमबाह्य कारवाई झाल्याबाबत दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी। याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले। दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज। भेटूया पुढील प्रसारणात, तोपर्यंत नमस्कार।